नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं सोयाचं एक नवीन रेसिपी बनवणार आहोत, जे की सगळ्यांना खूप आवडेल आणि जरा वेगळी पद्धत आहे आणि सोपीसुद्धा पद्धत आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी इथं एक पातेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। तर पाणी हे गरम करून घ्यायचं आहे पहिलं, आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये साधारण 1 वाटी एवढं सोया ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही इथं कोणताही सोया घेऊ शकता, बारके किंवा मोठे। तर ह्याला पहिलं फक्त गरम करून घ्यायचं आहे। तर पाण्याला उकळी आलेली आहे, तर लगेच मी इथं गॅस आहे तो बंद केलेला आहे। ह्याला उकळवून वगैरे घ्यायचं गरज नाही आहे, फक्त ह्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे। तर पाणी गरम झाल्यावर मी गॅस बंद केलं आणि त्याच्यानंतर साधारण अर्धा तास एवढं ठेवून दिलेलं होतं तसंच। आणि त्यानंतर एका वाटीमध्ये मी ते परत सोया आहेत काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं कढई घेतलेला आहे, कढईमध्ये थोडंसं साधारण 1 चमचा एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा असं मोठं कट करून घेतलेला आहे। तर त्याला आपल्याला पहिलं गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तर छान असं तेलामध्ये मी कांद्याला परतवून घेतलं आणि त्यानंतर हे सोया आहेत तो थंडसुद्धा झालेले आहेत। तर आता ह्याच्यातले आपण असं हाताने पाणी निथळून ह्याला एका दुसऱ्या भांडीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी सगळं सोया आहे तो पाणी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर हे मी इथं दही घेतलेलं आहे, तर त्याला थोडंसं आतमध्ये जे काही थोडंसं घट्ट असेल किंवा गाठी वगैरे असतील त्याला असं फेटून घेतलं। आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी ते सगळं सोयामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथं लाल मिरची पावडर घातलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर हळद घालायचं आहे, तर थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे। धने पावडर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर हे जे आपण खडे मसाले वगैरे घेतो त्याचंच मी हे कूट करून घेतलेला आहे। दालचिनी, लवंग, काळी मिरी हे सगळ्याचं मी इथं कूट करून घेतलेलं आहे मिक्सरला लावून। तर ते साधारण खूप थोडंसं घालायचं आहे। तर हे सगळं घालून मिक्स करायचं आहे। तर हे सगळं छान असं दही वगैरे हे सोयाला मिक्स करून झालेलं आहे। त्याचबरोबर आता हे कांदासुद्धा आपण तेलामध्ये परतवून घेतलेलं होतं, ते सुद्धा थंड झालेलं आहे। आणि त्याचसोबत मी ह्याच्यामध्ये लसूणसुद्धा ठेवलेलं होतं। तर लसूण आणि कांदा आपल्याला आता मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। खूप बारीक करायची गरज नाही आहे, ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे न घालता तसंच बारीक करून घेतलेलं आहे, आबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्याचसोबत थोडंसं जिरा इथं घालायचं आहे आणि त्याचसोबत मी इथं थोडंसं हिरवी मिरची आहे तो असं मध्ये कट करून घातलेला आहे। तुम्ही हे सगळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि त्याच्यानंतर हे जे आपण कांदा आणि लसणाचं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं होतं, तर ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि साधारण 2 मिनटं एवढं बारीक गॅस ठेवून मी परतवून घेतलं। तर 2च मिनटं मी याला परतवून घेतल्यानंतर जे आपण दही वगैरे मसाला वगैरे लावून सोयाला ठेवून दिलेलं होतं, तर ते सगळं आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे। गॅस इथं बारीकच ठेवलेला आहे। तर सगळं सोया आहे तो आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे। तर आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 1-2 मिनटं आणखीन ह्याला असंच हलवत राहायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं गॅस आहे मोठा किंवा मध्यम ठेवू शकता। तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनटं मी तसंच त्याला
परतवून घेतलं आणि त्यानंतर त्याच भांडीमध्ये थोडंसंच पाणी घालून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्त पाणी नाही घालायचं, तर साधारण एक पाव वाटी एवढंच मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. गॅस बारीकच ठेवायचं. ह्याला साधारण एक 3 ते 4 मिनटासाठी ताट झाकून शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 1-2 मिनटानंतर ह्याला मी असं हलवून घेतलं आणि त्यानंतर परत ह्याच्यावरती ताट झाकून आणखीन 1-2 मिनटासाठी ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपलं सोयाची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि हे खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा. आणि हे तुम्ही जर डबा वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं सोयाची भाजी बनवून देऊ शकता आणि झटपट होणारा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.